हाय हॅलो नमस्ते. कशा आहात? मस्त मजेत ना? आज ना तुम्हाला हे साडी बघून कळलंच असेल की आम्ही आज शॉपिंग करण्यासाठी आलो. इथे ना चिन्नारच्या पत्त्याच्या ना साड्या भेटतात बघा. ह्याच्यावरती पण बघा खूप सुंदर असे चिन्नारचे मोठे मोठे पत्ते आहेत आणि कलर पण बघा एकदम फेंट पिस्ता कलर आहे बघा. आणि ते ब्लाऊज आहे ना कॉन्ट्रास्ट मध्ये, म्हणजे त्याची जी किनार आहे ना तसं आहे. आणि हे ना हँडलूम साड्या आहेत म्हणे. आणि इकडचे ना फेमस चिनार पत्ते आहेत ना, तर ते ड्रेसवरही चिनार पत्त्याचे डिझाईन बनवतात आणि साड्यांवरतीही. आणि कलर मात्र असे ठेवतात की बघताच आवडते. या आधीचा पण येल्लो बघा किती छान वाटत होता, आणि हा पण बघा पिस्ता कलर किती छान वाटतोय. ते भैया जसे जसे दाखवत होते ना तसे त्याच्यापेक्षा असं वाटत होतं, म्हणजे पिवळ्या कलरची बघितली, त्याच्यानंतर पिस्ता कलरची बघितली, आणि हा तर बघा असं वाटत होतं एक टॉप होईल एवढा त्याचा ब्लाऊज पीसच मोठा होता. आणि स्पेशल हे काश्मीरी कढाईच्या ड्रेस साड्या आहेत ना, त्याच्यामुळं ना असं एक त्यांची ना एक खासियतच आहे. असे लांब रुंद अशा मस्त मस्त साड्या दाखवत होते ना, एकच नंबर. बायकांना ना त्या साड्या बघितल्या कीच घ्याव्यात असेच कलर पण ठेवतात त्यांनी. ते हाताने साड्या बनवतात ना, त्याच्यामुळे क्वांटिटी थोडी कमीच असते, पण जे बी बनवतात ना त्या एकदम अशा मस्त असतात की नाही, बघितल्या कीच आवडतात. आता ही पण बघा, ही कलर पण एकदम असा मस्त आहे बघा. असे मस्त मस्त साड्या दाखवत होते ना, एकच नंबर साड्या दाखवत होते ते भैया. आणि कुठली घ्यावी आणि कुठली नाही घ्यावी हे समजत नव्हतं, पण आम्हाला या साडीची डिझाईन बघून तुम्हाला लक्षातच आलं असेल की याच्यावरती सगळं मुघलांचंच बनवलेलं आहे, आणि नवरा नवरी वगैरे बनवली आहे त्याच्या किनारीमध्ये. आणि हिचं ब्लाऊज पीस पण बघा किती खूप मोठं आहे. आणि इकडल्या साड्यांचं ना म्हणजे खूपच मोठे मोठे ब्लाऊज पीस आहेत की कितीही जाड बाई असली, कितीही उंच असली तरी तिचं परफेक्ट म्हणजे फ्री साईज म्हणतो ना आपण तसं आहे. जी पहिल्यांदा दाखवली का नाही येल्लो कलरची, तीच आवडली, कारण ती आपल्या रेटमध्ये पण होती, आणि दिसायला पण छान होती, आणि मस्त पण वाटत होती, आणि चपून चपून बसणारी चौघींना पण ना. मग ही येल्लो कलरचीच ठीक वाटली, मग ही येल्लो कलरची फिक्स केली. मग ना ही येल्लो कलरची एक फिक्स केली, आणि अजून दुसऱ्या दाखवा असतील तर असं म्हटलं. मग त्या भैयांनी काय केलं, येल्लो कलरची फिक्स झाली की साईडला काढून ठेवली, आणि परत दुसऱ्या दाखवायला सुरुवात केली. येल्लो कलरची मन बाहेर निघते का नाही, तर भैयांनी अशा साड्या दाखवायला सुरुवात केली की हे येल्लो कलरची पण घ्यावी आणि जे दाखवणार होते ते पण घ्यावेत. अशा मस्त मस्त साड्या दाखवायला सुरुवात केली. भैयांना असं वाटत होतं की उठूनच देणार नाहीत, आज सगळ्या साड्या खरेदीच करायला लावणार आहेत काय की. आता ही बघा, ही तर म्हणजे जेवढी कॅमेऱ्यामध्ये एवढी छान दिसत नाही एवढी रिअलमध्ये छान दिसती, आणि एकच नंबर. आणि हिला पण ना कुठल्या पण एजची लेडीज घालू शकते, इतकी सुंदर साडी होती ना. आणि ही कसं आता श्रावण महिन्यामध्ये ही आपल्याला कसं व्हाईट साडी पण घालायची असते ना, त्यावेळेस पण ही घालू शकता. आणि हे ना कुठल्याही एजची व्यक्ती घालू शकते, म्हणजे आई आपण श्रावण महिन्यात किंवा महादेवाला वगैरे जाताना पूजा करायला करताना वगैरे आपण जेव्हा व्हाईट साडी घालतो ना, त्याच्यापेक्षा ती डार्क व्हाईट घालण्यापेक्षा ही थोडीशी मतलब थोडीशी ठीक आहे, मतलब जास्त व्हाईट पण नाही आणि जास्त गोल्डन पण नाही आहे, मीडियम कलरमध्ये ही साडी एकदम परफेक्ट आहे बघा. मंदिरात वगैरे जाताना कसं आपल्याकडे पण एकदम डार्क व्हाईट कलरच्या साड्या घालत नाहीयेत ना, तर ही साडी घालण्यासाठी एकदम मस्त आहे बघा. सेम अशाच पॅटर्नची दुसरी आता ही पिस्ता कलर जी दाखवली ती मागची व्हाईट होती ना तिच्यासारखीच ही पिस्ता आहे, सेम डिझाईन वगैरे, फक्त कलर चेंज आहे. पण कलर बघा असे प्यारे प्यारे कलर आहेत ना. आता हा पिस्ता पण बघा, कोणीतरी नाही म्हणेल का या साडीला, लेडीजने तर बघितले की फर्स्टला हाच म्हणणार आहेत, कारण ना कितीही महाग असली पण कलर मात्र इतके सुंदर सुंदर आहेत ना, त्यामुळे नाही म्हणायचा विषयच येत नाही बघा. सेम साडी फक्त कलर चेंज आहे. तर ही कलर किती सुंदर वाटत होता, हा पण कलर खूप छान वाटत होता. आता कन्फ्युजन होते, व्हाईट घ्यावी का पिस्ता घ्यावी, आता काय करायचं. सगळ्यांचं मन पिस्तावर पण जाते आणि व्हाईट वर पण जाते. ह्या सेम डिझाईन मध्ये अजून एक कलर आहे, तो थोडासा काळपट ग्रीन टाईप मध्ये, म्हणजे त्याचे शेड जे बनवलेत ना त्यांनी जे साड्यांचे आहेत ते इंग्लिश शेड आहेत, सगळे इंग्लिश कलरचे शेड आहेत म्हणता येईल. कारण हा पण बघा थोडासा ग्रीन मध्येच येतोय, पण ना एकदम काळपट ग्रीन आणि फेंट मध्ये आहे. सेम डिझाईन आहे, पण हा कलर एवढा काही खास वाटला नाही, म्हणून हे तर ओपनच करायला नका म्हटलं. हा कलर काय एवढा आवडला नाही, त्याच्यामुळे हा कलरची साडी काही ओपन केलीच नाही. तोपर्यंत भैयानी बघा हातात दुसरी साडी हातात घेतली आहे. ती साडी बघा लग्नात वगैरे घालण्यासारखी एकदम भरभरून डिझाईन आहे तिच्यामध्ये, आणि कलर बघा किती सुंदर कलर आहे. म्हणजे असं फुल मेकअप करून वगैरे ही साडी जर घातली तर किती सुंदर वाटेल ना. आणि लग्नासाठी ती उत्तम साडी आहे. तिचं ब्लाऊज पण खूप मोठे लांब रुंद खूप आहे, आणि साडी पूर्णपणे भरलेली आहे, आणि पूर्ण हँडलूमचं काम आहे. कोणीही ही साडी बघितल्याच्या नंतर ना ह्या साडीला नकार देणार नाही. आणि विशेष म्हणजे ना ही साडी ना ज्याला नॉलेज नाहीये ना साड्यांचं, त्या जरी व्यक्तीला ही साडी दाखवली ना तरी सुद्धा ही साडीला ह्या कोणीच नकार देणार नाही. साड्या तर खूप बघितल्या, पण कळत नव्हतं की आता कन्फ्युजन होत होतं, अजून 2 घ्यायच्या होत्या कुठली घ्यावी म्हणून. आणि आवडल्या तर आम्हाला ह्या पहिल्यांदा व्हाईट आणि पिस्ता कलरचीच. मग त्या भैयांना म्हटलं दोन्ही पण एक सोबत अशा घेऊन बघा, म्हणजे आम्ही कन्फ्युजन नाही होणार. मग त्या भैयाने ना दोन्ही पण अशा दाखवल्या, मग ताईंनी ना त्या दोन्ही पण फिक्स केल्या. मग ह्या दोन्ही पण साड्या आम्ही फिक्स केल्या, आणि मग बिल वगैरे केलं. आम्ही 3 सूट आणि 3 साड्या घेतल्या, आणि मस्तपैकी आमची फुल शॉपिंग झालेली आहे. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये मग.